की पवन सुत हनुमान की हर हर छत्रपती शिवाजी महाराज की। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं शरादिसितन्तं समाधिस्तमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समुदक्षः सप्रताप्यजितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। हिंदू संमेलन समिती सावखेड मंडळ नृसिंह मंदिर सावखेडा आणि पंचक्रोशीतील सर्व भक्तगण, सर्व हिंदू बांधव भगवान नृसिंहाच्या कृपेने ब्रह्मलीन दत्तगिरी महाराज, ब्रह्मलीन बाबुराव महाराज यांच्या आशीर्वादाने भव्य असणारा हा हिंदू संमेलन मेळावा सावखेडा या ठिकाणी संपन्न होत आहे। त्याकरता उपस्थित प्रमुख वक्ते डॉक्टर प्रसन्न पाटील, अखिल भारतीय समरसता मंडळ सदस्य, कुमारी प्रियांका लोणे, मराठवाडा संघटक हिंदू जनजागृती समिती, उपस्थित महंत श्री नारायणगिरी महाराज, हरिभक्तभाई किशोर महाराज निकम, हरिभक्तभाई महेश महाराज सुकासे, श्री लांडगे साहेब, पी.आय. राठोड साहेब गंगापूर, हरिभक्तभाई संदीप महाराज संगटे, बापू काका कुलकर्णी, ॲडव्होकेट दत्तात्रय साबणे, ॲडव्होकेट रविराज दारुंटे साहेब, मंगेश शिंदे, कृष्णा महाराज मुळे, हरिभक्तभाई सोमनाथ महाराज दरवर्षी दत्तगिरी महाराजांची पालखी घेऊन ते भेटामध्ये येतात, त्यांनाही धन्यवाद। त्याचप्रमाणे सर्व या ठिकाणी महाराज मंडळी, पत्रकार बंधू, पोलीस स्टेशन सावखेड गंगा परिसरातील सर्व युवक युवती आणि सर्व हिंदू प्रेमी, धर्मप्रेमी सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी या विराट हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपण उपस्थित आहोत आणि संमेलन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाच्या शताब्दी वर्षाच्या या निमित्ताने अनेक ठिकाणी अशा प्रकारे आणि हिंदू संमेलन चालू आहेत। आज या ठिकाणी या संमेलनाकरता आम्हालाही आपण बोलवलं झालेले आहेत, कारण 3 कार्यक्रम करून आम्ही आलेलो आहोत। पण आपले सावखेडचे आणि आजूबाजूच्या गावचे बरेच तरुण आमच्याकडे आले, त्यांनी सांगितलं आपल्याला या संमेलनाला यावंच लागेल। तर आपल्या सर्वांच्या आग्रहानुसार आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। धर्म, संस्कृती आणि संस्कार हे जपणं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे। दारेत येते धर्म, हा या विश्वामध्ये एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म। बाकीचे सगळे पंथ आहेत। महाजनोन गतस्स पंथाः, कुणीतरी एखाद्याला महान मानून त्याला आदर्श म्हणून त्याच्या मार्गाने मार्गक्रमण करणं याला पंथ म्हणतात। धर्म एक सनातन आहे। सनातन हिंदू धर्म हा अनादी काळापासून चालत आलेला धर्म आहे। हा कधी नष्ट होऊ शकत नाही आणि हा निर्माणही कोणी करीत नाही। गीतेमध्ये भगवान सांगतात, नैनम छंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छद्योयम दाह्योयम अक्लेद्यो शोश्च एवच नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः। नित्य आहे, सर्वव्यापक आहे, अचल आहे असा असणारा हा सनातन धर्म आहे। या सनातन धर्म, सनातन संस्कृतीचं पालन कसं करावं आपल्याला त्याचं ज्ञान नाही। आजच्या तरुणाला हे ज्ञान राहिलं नाही। शालेय शिक्षणात ते शिकवले जात नाही। एक संभाजीनगरला एकदा रेल्वे स्टेशनच्या जवळ आम्ही गाडी उभी केली। एक महिला आली आमच्याकडं, 70-75 वय असेल, रडायला लागली, महाराज खूप भूक लागली, नाश्ता करण्याकरता 10-20 रुपये द्या।
मी त्या आजीकडं पाहिलं. राहणीमानावरून तर असं वाटत होतं की हे काही भीक मागणारी महिला नाही आहे. मी सहज विचारलं, आजीबाई ठीक आहे, नाश्त्याचा विषय नाही, तुम्ही जेवण करा, तुमचं बिल मी भरतो वाटल्यास, तर तुम्हाला घरी कोणी नाही का? ते रडायला लागले. ते सांगितलं, महाराज 2 मुलं आहेत. मुलं काय करतात? एक मुलगा डॉक्टर आहे आणि एक मुलगा प्राध्यापक आहे. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक, आणि ते संभाजीनगरला रेल्वे स्टेशनवर भीक मागते ती महिला. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं महाराज? हे शिकवलं आपल्याला. जे आईने आपल्याला डॉक्टर बनवलं, प्राध्यापक बनवलं, त्या आईला रेल्वे स्टेशनवर भीक मागण्याची पाळी. मी विचारतो, मी राहता कुठं? तिने सांगितलं, मी रेल्वे स्टेशनवर राहते, कोणी दिलं तर खाते, तसेच कधी कधी उपाशी सुद्धा राहावं लागतं. याकरता आम्हाला आदर्श गरजेचा आहे. भगवान प्रभू रामचंद्र जर आम्हाला रामायण शिकवलं असतं, रघुकुल रीत सदाचल आई, प्राण जाय परिवचन न जाय, पितृवचनाचं पालन करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्रांनी राज्याचा त्याग केला. महाराज हा आदर्श जर आमच्या डोळ्यासमोर शालेय शिक्षणामध्ये दिला असता, तर आईला घराच्या बाहेर काढून देण्याची दुर्बुद्धी त्या व्यक्तीला झाली नसती की जो प्राध्यापक आहेत आणि एक डॉक्टर आहे. असे डॉक्टर काय पेशंटची काळजी घेतील महाराज? असे प्राध्यापक काय विद्यार्थी घडवतील? आणि म्हणून अशा प्रकारे ही भारतीय सनातन संस्कृती, आमचा धर्म खूप सहिष्णू आहे. महाभारतातलं उदाहरण आहे द्रौपदीचं. ज्याला कौरव पांडवांचं युद्ध होतं, द्रौपदी झोपलेली होती. द्रौपदीच्या सोबत तिचे 5 मुलं झोपलेले होते. अश्वत्थाम्याने रात्री 12 वाजता द्रौपदीच्या 5 पुत्रांचा शिरच्छेद केला. 5 मुलांची शिर कापली अश्वत्थाम्याने. द्रौपदीला जाग आली. द्रौपदी मोठ्याने आक्रोश करू लागली. अर्जुनाला कळालं. अर्जुनाने अश्वत्थाम्याला धरून आणलं द्रौपदी समोर. द्रौपदी, तुझ्या 5 पुत्रांची हत्या करणारा तुझ्या समोर उभा आहे, सांग याला कोणती शिक्षा करू? द्रौपदीने सांगितलं, त्याला जीवे मारू नका, अपराध आहे, अपराधाला शिक्षा केली पाहिजे. का? त्याचं कारण द्रौपदीने सांगितलं, द्रोणाचार्यांचा मृत्यू होऊन 3 दिवस झाले. अश्वत्थाम्याची पिता द्रोणाचार्य, अश्वत्थाम्याची माता 3 दिवसापूर्वी विधवा झालेली आहेत. आपल्या पतीच्या वियोगात ती रडत आहेत. तिला आधार फक्त मुलगाच आहे, आणि त्याला जर तुम्ही ठार मारलं तर त्या विधवा मातेने कुठे जावं? ज्या द्रौपदीच्या 5 पुत्रांची हत्या अश्वत्थाम्याने केली, ती द्रौपदी अश्वत्थाम्याच्या आईचा विचार करीत आहे. जगामध्ये अशी सहिष्णू संस्कृती कुठे पाहायला मिळणार नाही. मी नेहमी उदाहरण सांगत होतो, 1962 मध्ये ज्यावेळेला भारतचे युद्ध झालं, या भारतच्या युद्धामध्ये एक प्रसंग कल्याण मासिक मध्ये वाचण्यात आला. आमच्या चिनी सैनिक घायल होऊन पडलेला होता. भारतीय सैनिकांनी पाहिलं, त्याला दया आली. त्याच्याकडे थर्मासमध्ये चहा होता. त्यांनी तो एका पात्रात झाकणात ओतला आणि खाली वाकला. त्या घायल झालेल्या सैनिकाकरता, लिजे बाई चाय लिजी. आणि जेव्हा तो चहा घेऊन खाली वाकला, त्या चिनी सैनिकाने पडल्या पडल्या या भारतीय सैनिकाच्या पोटात सुराख बसला. शेवटी शत्रू आहे तो. योगायोग असा की दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. 2 दिवसानंतर त्यांनी पाहिलं, तो चिनी सैनिक याच हॉस्पिटलमध्ये आहेत. याला बरं वाटायला लागलं होतं. हा 2 दिवसानंतर त्या चिनी सैनिकाकडे गेला, चहा घेऊन. लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. हे शब्द काढल्यावर तो चिनी सैनिक रडायला लागला. त्याच्या मुखातून शब्द निघाले, मैंने आज यह जान लिया है मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया. ही सनातन संस्कृती आहे, ही सहिष्णू संस्कृती आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी अन्याय केला आणि अत्याचार केले तरी आपण सहन करावे. हे
विश्वचे माझे घर ऐसी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला विश्वाला माझं म्हणणारे वसुधैव कुटुंबकम म्हणणारे ही संस्कृती आहे. परंतु अन्यायाला प्रतिकार हा करायला आमची संस्कृती शिकवते. अन्याय कोणी करीत असेल तर सहन करण्याकरता संस्कृती कधी शिकवित नाही आणि हेच आमचं दुर्दैव आहे. आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं काय, कोणी एका गालात माली दुसऱ्या गाल पुढे करा. आणि सर्व समाजाकरता आणि प्रथमतः हिंदू समाजाकरता त्यांना जागृत करण्याकरता खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपणही सर्व पंचक्रोशीतील सर्व ऐकण्याकरता उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं वेळ घेणार नाही. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोदावरी धाम श्रीक्षेत्र सरला बेट आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला वाटतं 2-3 कार्यक्रम त्यांचे झालेले आहे आणि खास आपल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी ते उपस्थित आहे. म्हणून सर्वांनी एक वेळेला टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु महाराज सांगतील त्याप्रमाणे आपलं जीवन खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं बनवावं. समाज म्हणजे काय आणि समाजाकरता आपण काय केलं पाहिजे. आपण नुसतं कुटुंबाकरता करत असतो, परंतु खऱ्या अर्थानं समाज म्हणजे काय आणि त्यातल्या त्यात हिंदू समाज म्हणजे काय. ऋषी मुनी संत महात्मे यांनी कुठल्या प्रकारची प्रेरणा दिली आणि खऱ्या अर्थानं कुठंतरी आपल्याला जागं होण्याची गरज आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगणारच आहे आणि एवढं बोलून 2 शब्द या ठिकाणी ठेवतो. जय हरी नमो नारायण. धन्यवाद बाबा. आपल्या शुभेच्छा या सर्व कार्यकर्त्यांना आणि तरुण मंडळीला प्रोत्साहन देत राहील. यानंतर मी विनंती करतो आदरणीय आमच्या